चला धरणे संघ का वेळ घेत आपण धरणा विरुद्ध बाबंज ही लढत आता प्रेक्षकांना पाहायला मिळते। दमदार लढत दोन संघांमध्ये। चला धरणे संघ सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा। वेळ नका घेऊ प्लीज, भरपूर वेळ झाला त्या लक्ष असू द्या। बिग फाईट सामना 40+ च्या माध्यमातून दोन संघ एकमेका विरुद्ध खेळत आहेत। सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये धरणे संघाची। शंकर स्ट्राइक वरती, संदीप। शंकर आणि संदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। दोन्ही बॅट्समन दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया। ग्रामस्थ मंडळ चषकाच्या वतीने दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा। आणि एक बिग फाईट मॅच सुरू होते, तिसरा आजच्या दिवसातील तिसरा पहिल्या राऊंडचा हा सामना। दोन्ही संघ तुल्यबळ ताकदवर आहेत आणि गोलंदाजी माकवती कैलास गोंधली। कैलास गोंधली बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं पॉवर प्लेचं षटक, एकूण 4 षटकांची लढत। सामना स्टार्ट। पहिला बॉल ऑफ साइडला लॉंग ऑफ रिजन मध्ये झेल टिपलाय आणि पहिला बॉल वरती धक्का दिलाय टीम धरणाला। फलंदाज शंकर बॅक टू द डगआउट। नवीन बॅट्समन महेंद्र। तर एकूण 2 धावा आपण पाहतो। पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 2 धावा 1 गडी बाद। सलामीवीर बॅट्समन शंकर बाद झाले। नवीन बॅट्समन महेंद्रच्या आतमध्ये वेगवान बॉल आणि काय सुंदर बॉल। यॉर्क लाईनचा चेंडू इथे वापर करण्यात आला। कैलासकडे अनुभव भरपूर आहे, गेली कित्येक वर्ष वाबंजी संघासाठी नेतृत्व केलं आणि खरं तर आज 40+ च्या माध्यमातून कारण 40 ओलांडल्यानंतर बरेच सारे खेळाडू रिटायरमेंट घेतात, परंतु आता 40+ संघटना सुरू झाली आणि अनेक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये 40+ चे संघ उतरले आणि आता ही स्पर्धा देखील आपण पाहतोय।
ग्रामस्थ मंडळ केव्हाही 40+ संघांना देखील त्यांनी संधी दिली. प्रत्येक स्पर्धेमध्ये आता 40+ संघ तुम्हाला नक्की पाहायला मिळतात. त्यांची संकल्पनाच आहे की एक धाव आरोग्यासाठी, आणि ही संकल्पना राबवत असताना आजचा दिवस खरं तर 8 संघ 40+ मैदानामध्ये उतरलेत. पहिला मॅच हरिग्राम संघाने जिंकला, दुसरा मॅच चिंचपाडा संघाने जिंकला. चांगला बॉल समोर खेळतात, यावेळेस बॉल चालला अलॉंग द कार्पेट. बाउंड्री लाईनच्या दिशेनं फिल्डर आलेत परंतु बॉल पर्यंत नाही पोहोचू शकले. बॉल सीमारेखा बाहेर. चौकार. चौकाराबरोबर टीमची टोटल 6 धावा. धरणे विरुद्ध 52 40+. सुभाष गोंधळीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपण पाहतोय 52 40+. बाली शेख चांगला चेंडू इथे पडल्यानंतर मात्र डॉट आणि ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या एकूण आपण पाहतोय 1 गडी बाद. फक्त धरणे संघ 6 धावा. षटक संपल्यानंतर सर्व खेळाडू एकत्र येऊ नका. जे जसे पोझिशनला आहेत तसेच राहा. बघा तुम्ही जर असे केले तर भरपूर वेळ जाईल, त्यामुळे आपण सर्वजण एकत्र नको. कॅप्टन फक्त जाऊ द्या, बाकी सर्व आपण आपल्या जागेवरती उभे राहा. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची, ही गोष्ट नोंद ठेवा. 15 मिनिटांमध्ये जर तुमचे 3 षटक पडले नाही तर 4थ्या षटकामध्ये तुमचा एक प्लेअर जो सर्कलमध्ये लावावा लागेल, त्यामुळे नुकसान तुमचं होईल. त्यामुळे आपण जास्त वेळ घेऊ नका. कमी वेळामध्ये सामना कसा संपेल याचा प्रत्येक खेळाडूनं विचार केला पाहिजे, जेणेकरून स्पर्धा चांगली होईल. षटक नंबर 2 गोलंदाज प्रल्हाद गोंधली. प्रल्हाद गोंधली गोलंदाजीसाठी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. दुसरं षटक. सलामीवीर बॅट्समन तुम्ही पाहिलं लवकर शंकर बाद झाला शून्यावरती. आता संदीप स्ट्राईक एंडवरती. संदीपकडे क्षमता आहे, ताकद आहे, अनेक चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली आहे धरणी संघासाठी. तोच संदीप आता स्ट्राईक एंडला ॲज ओपनर म्हणून दुसऱ्या षटकामध्ये त्याला स्ट्राईक मिळाली. पहिल्या षटकामध्ये पहिला बॉलवरती शंकर बाद झाला, त्यानंतर महेंद्रनं चांगली कामगिरी केली. हलक्या त्यांना टॅप करतो. समोर मिड ऑफ क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल घेणार. सिंगल बरोबर स्ट्राईक रोटेट झाली आणि खातं खुलं केले संदीपनं. टीमची टोटल 7 धावा. 7 चेंडू 7 धावा 1 विकेट. गोलंदाज कट करण्याचा प्रयत्न करतात परंतु इथे बॉल बॅटचं कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. पहिलं षटक काय सुंदर होतं कैलास गोंधलीचं, परंतु आता सेकंड ओव्हरमध्ये प्रल्हाद गोंधली आलाय. त्याचं षटक देखील चांगलं आहे. आतापर्यंत चेंडू फेकले 2 चेंडू फेकले, 2 धावा 1 धाव दिले तिने. 7 धावा स्कोरबोर्ड होती. चांगला बॉल मात्र इथे एक सिंगल प्राप्त केली. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. 1+1 अवांतर धाबा. टीमची टोटल 9 धाबा 1 गडी बाद. 4 षटकांची लढत आहे. कमीत कमी 40-45चं टार्गेट सेट करणं फार गरजेचं आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं 52 धाबीचं टार्गेट होतं. कट केलाय बॉल सरळ शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक होते त्याच्या हातामध्ये आणि विकेट नंबर 2 ॲज ओपनर संदीपच्या खेळीचा देखील अंत झालाय. धावा संख्या 2 गडी बाद. फक्त 9 धावा. धावा संख्या आपण पाहतो धावा फडकावरती लागली आहे.
यावेळीचा बॉल ऑन साइड मध्ये फिल्डर तैनात. वेल जज, वेल कॅच. स्वप्नीलच्या पारीचा देखील अंत झाला आणि दशरथ वलपकर त्या ठिकाणी होते. त्यानं झेल टिपलाय, धक्का लागलाय. तिसरा. स्वप्नील बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानात मध्ये सचिन. सचिन गेल्या मैदानावरती. स्वप्नील जसा गेला तसा माघारी परतला. मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात होता. प्रल्हाद गोंधलीचं देखील कौतुक झालं पाहिजे, कारण आतापर्यंत त्याने चेंडू फेकलेत ओव्हरमध्ये 4 आणि धाबा दिल्यात फक्त 1. हॅट्रिक बॉल होता, परंतु इथे बॉल समोर खेळतात मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक दशरथ वलपकर आल्यात फार वेगानं. 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण केल्या. 2 धाब्याने संघ सध्या पोहोचल्या 11 वरती. 11 चेंडू 11 धाबा, 3 गडी बाद. शेवटचा अंतिम बॉल. सफल करण्याचा प्रयत्न पॅडवरती होता. इकडे दोन्ही फलंदाज एका एंड मध्ये आल्यात आणि महेंद्रला माघारी परतावं लागतंय. काहीच गरज नव्हती, कॉल नव्हता, धाव नव्हती, तरी सुद्धा धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम खेळाडू रनआउट होत आहेत. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद, फक्त 11 धावा. नवीन बॅट्समन ब्रिजेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईक एंडवरती ब्रिजेश, नो स्ट्राईक एंडवरती फलंदाज तुम्ही पाहता सचिन, गोलंदाज दशरथ वलपकर. दशरथ वलपकर तिसरं षटक घेऊन आलाय. अनुभवी खेळाडू, कारण दशरथ वलपकर म्हटलं की एक काल असं होतं की लांब पल्ल्याच्या षटका त्याच्या बॅटमधून आपण पाहायचो. पहिला बॉल पाठीमागे, बाली चाललाय पाठीमागे, परंतु इकडे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धाव मिळाली. 1-2 साठी प्रयत्न केला. 2 धावा देखील आता कंप्लीट होतील. धावा संख्या 13. तेरा धावा. दशरथ वलपकर पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळा परफेक्ट हातामध्ये बॉल, तोपर्यंत रन्स आल्या त्या ठिकाणी 1. चला शाळेतली मुळे शाळेत जा, सरांचा फोन आलाय. जय गायकर, चला सरांचा फोन आलाय, जय गायकरला पाठवून द्या. धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा. तिसरं षटक आहे. दशरथ वलपकरचं षटक देखील चांगलं चाललंय. शॉर्ट लाईनचा बॉल समोर खेळतात. खरं तर बॅक टू द बॉलर. हा बॉलवरती बरीच मोठी संधी होती, कारण असे बॉल जेव्हा फलंदाजाला मिळतात तेव्हा चौकार आणि षटकार पाहायला मिळतात, परंतु सध्या इथे डॉट बॉल आलाय. दरणे संघ थोडासा शांत परिस्थितीमध्ये, थोडीशी परिस्थिती त्यांची थोडीशी नाजूक झाली आहे, कारण धाबा झालेत केवळ धाबा फडकापती 14. हा चेंडू समोर खेळतात. ऑन साइडला फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण केली. डबलचा प्रयत्न केलाय आणि 2 धाव, 1च धाव. एका धाब्याने टीमची टोटल 15 धावा. षटक क्रमांक 3. 17 बॉल समाप्त झालेत आणि 17 बॉल मध्ये केवळ 15 धावा आल्यात. अद्याप 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू हवेमध्ये पुढून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक धावून आलेत. 2 धावा मिळाल्या शेवटच्या अंतिम बॉलवरती आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धरणे 40 प्लस टीम टोटल 4 गडी बाद. धावा झाल्यात ते 17.
चला नेक्स्ट मॅच साठी सज्ज व्हायचंय. नेक्स्ट मॅच सम्राट माळी संपर्क करा. चौथं षटक मार्गस्थ झाल्याने पहिला बॉल लॉंग ऑफ प्रिझन मध्ये चांगली फिल्डिंग झाली, परंतु 2 धाबा त्या ठिकाणी एकवटले गेलेत. 2 धाब्याने संघ पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती. शेवटचं अंतिम षटक गोलंदाज गणेश पाटीलचा वापर करण्यात आलाय. ब्रिजेश गणेश पाटील उर्फ युवराज, क्लिंग बोल्ड, आणि काय सुंदर गोलंदाजी आहे गणेश पाटीलची. विकेट मिळाली. 5वा धक्का मैदानाच्या आतमध्ये. आल्या आल्या मोठा फटका यावेळेस विकास केनी. झकास बॅटिंग ठोकलाय त्यानं षटकार. षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. विकासचा झकास फटका. यावेळी बॉल समोर खेळत आहेत ऑन साइडला दशरथ वलपकर. 2 धावेसाठी धावल्यात. क्या बात आहे. विकास दादाने षटकार मारला त्यानंतर धाव घेतली. धाव पूर्ण होणार नाही तिसरी. विकास दादा तिसरी धाव नाही होणार. दादा चलते तो मास, दादा हिलते तो मास, मम्मा मास. चला दहिसर नाबाली विरुद्ध महाकाल पाली. दोन्ही कॅप्टन लगेच टॉससाठी. हा दोन्ही कॅप्टन. चला चला विकास केणी बॅक टू द डगआउट. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. नवीन बॅट्समन बालाराम मडवी.
शेवटचा बॉल आणि डॉट. ओव्हरची समाप्ती. 4 षटकांचा खेळ समाप्त होतो. टीमची टोटल धावा फलकावरती 27 झाल्यात. 28 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये दिलंय वावंजे 40+ संघाच्या समोर. चला पाली संघ आणि टीम नेवाई टॉस साठी आपण लगेच संपर्क करा. नेवाई संघ आणि पाली संघ. चला धरणे संघ लगेच शतक लावून घ्या. पाली कॅप्टन आलेत. चला नेवाई संघ आपण या. नेवाई संघ भरपूर लवकर आलेत. यस दोन्ही कॅप्टन आहेत. टॉस करून घ्या. चला जिंकण्यासाठी टार्गेट उभं केलंय 28 धावा. यस हॅलो हॅलो सिक. हॅलो सिक. हॅलो सिक. चला 28 धावेचं टार्गेट. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली. टॉस जिंकला पाली संघटनेने. प्रथम त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारले. चला कॉमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन करूया आणि ऐकूया लवेश दिघे आमचे मित्र. खरं तर खूप चांगला आवाज आहे. आज प्रथमच त्यांची भेट झाली. सुंदर समालोचन. लवेश दिघे आमच्या सोबत जॉईन होत आहेत. येस थँक्यू व्हेरी मच योगेश सर. टॉस जिंकला होता वावंजे टीमने. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग घेतली आणि पूर्णपणे जखडून ठेवलं धरणा 40+ संघाला. टोटल 24 चेंडूमध्ये त्यांनी 27 धावा केल्याने 28 धावांचं लक्ष्य 28 धाबींचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे वावंजे या संघासमोर. इथून धाबींचा प्रवास कशा प्रकारे राहील हे देखील पाहणंच तेवढं महत्त्वाचं. वेलकम बॅक जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं. मी लवेश दिघे मराठी समालोचक मोरबे आपलं ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतो. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडलेत स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत. इथे चालू असलेली मॅच आपण पाहतो. आजच्या दिवसातील तिसरी मॅच. थोडं स्पीडअप करायचं आहे कारण अद्याप आपल्याला 4 सामने अजूनही बॅलन्स आहेत. त्याच्यामुळे दोन्ही टीमला मी सूचित करू आपण जलद गतीने सामन्याला सुरुवात करायची. पण त्यांना देखील मी विनंती करेल की आपण टाइम अलर्ट अशी सूचना द्या दोन्ही टीमला. 4 षटकाचा सामना. कमीत कमी तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी असेल इनिंग संपवण्याचा. टोटल 28 धाब्यांचं लक्ष. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सलामीची जोडी सुभाष आणि दशरथ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल फुल टॉस. फुल टॉल केलाय. चेंडू समालोचन कक्षाला सलामी देणारा हा चेंडू जाईल सीमा पार. 4 रन. अठ्ठावीस धाब्यांचं लक्ष आणि सुरुवात अगदी चांगली पाहायला मिळते. फलंदाज दशरथच्या माध्यमातून पहिला हा चौकार आपण पाहतोय.
आता मात्र 23 बॉल 24 धाबेंचं लक्ष. सामना लवकर फिनिश करण्याच्या मार्गस्थ असणारा वाबनची टीम आपण पाहतो. ओ यावेळी लेट कट केला, बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. शॉट थर्ड बॅनमध्ये फेकी चांगली पाहायला मिळाली, थ्रो चांगला होता, बॅकअप देखील चांगला. जर डिरेक्ट हिट झाले असतं तर काम बनून गेलं असतं, क्लोज कॉल झाला असता. परंतु तिथे मात्र क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नसतं. एक धाव निश्चितरित्या पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे जाईल. टोटल 5 ऑन दी बोर्ड, 5 धावा फलकावरती विथआउट लॉस. सुरुवात चांगली राहिली. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये वाबनच्या टीमची. हो यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, मिस फिल्डिंग, कॅच होती परंतु तिथे मात्र मिस फिल्डिंग झाली. चेंडू सीमा पार 4. अशा कॅचेस तुम्हाला पकडावं लागतील. अतिशय सोपा झेल होता, सॉफ्ट डिसमिसल झाला असता फलंदाज. गॅपमध्ये चेंडू ढकलण्याच्या प्रयत्नामध्ये शॉर्ट स्वीपर कव्हरमध्ये खेळाडू होते तिथे, परंतु चुकी करतायत. अशा स्टेजवरती तुम्हाला अशा चुका खूप मागात पडू शकतात, कारण लो स्कोरची मॅच आहे. लो स्कोरच्या मॅचेस हाय व्होल्टेज होताना नेहमी पाहायला मिळतात. इथून मात्र धरणा टीमला विकेट्स घ्यावे लागतील आणि डॉट बॉल इथून फेकावे लागतील. लॉंग ऑनला मारण्याचा प्रयत्न होता, दूरवरून खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचतील, चेंडू पकडतील, फेकतील, तोपर्यंत 2 धावा काढल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे जाईल. टोटल 11 धावा फलकावरती. बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये सुरुवात पॉवरफुल झाले. बॅटिंग करत असताना वाबन 40+ या संघाची गोलंदाजी मार्फत गोलंदाज तयार स्वप्नील. यावेळी सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गुडलँड स्पॉटवर टप्पा चेंडू ने घेतला होता आणि तिथून मात्र हलक्या हाताने चेंडूला पुश केले. हे तर क्रिकेट आहे, कारण चांगल्या चेंडूला तुम्ही मोठे फटके मारू शकता आणि चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न इथे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केला जातोय. चांगली सुरुवात, समंजसपणाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज दाखवत असताना आपण पाहतो. यावेळी बॅकफुटला कट केलाय, स्क्वेअर कटचा फटका, नसाखत बर हा फटका, चेंडू सीमा पार, मिळतील रन 4 चौकार. अशा रीतीने पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागलेत. बॅटिंग करत असताना वाबनची टीम बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. आता समीकरण असेल पहा, टोटल 18 बॉल आणि धावा संख्येची गरज असेल ती म्हणजे 13 धावा. 18 बॉल 13 धावेची गरज. इथून धरणा टीमला कमबॅक करावा लागेल. डॉट बॉल फेकावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील. एक कॅच जरूर घेण्याची संधी मिळाली होती आणि तो झेल ड्रॉप झाला होता. शॉर्ट स्वीपर कव्हरला चुकी झाली होती फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. इथून कशा प्रकारे खेळ सादर राहील. 18 बॉल आणि 13 धाब्याची गरज. सुरुवात वाबनचे 40+ संघाची लाजवाब पाहायला मिळते. 15.00च्या सरासरीने धाबा केल्या जात आहेत. दुसरा षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये महेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महेंद्रला इथून लाईन चांगली टाकावी लागेल. राऊंड द विकेटने हा पहिलाच बॉल. टप्पा खाल्यानंतर थोडासा बाहेर निघण्याचा प्रयत्न इथं केला जातोय. अगदी चांगली गोलंदाजी. टप्पा खाल्यानंतर बाहेर वळवला, प्लेड अँड मिस असं मैदानाच्या आतमध्ये समीकरण आपण पाहतो. हा डॉट बॉल, असे डॉट बॉल इथून फेकावे लागतील. जसजसे डॉट बॉल इथून टाकाल तेवढाच मात्र प्रेशर थोडासा इथून क्रिएट केला जाईल. या मॅचमध्ये मजबूत पकड बनवले वाबनचे 40+ टीमने. हो हलक्या हाताने स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्पेल रिझनमध्ये खेळाडू देणार, मिसफिल्ड. ओ चुकी करतायत धरणा 40+ टीम आणि चेंडू आता इथे थांबणार नाही. चेंडू सीमा पार 4 रन. सचिनच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी एक धाव होती तिथे मात्र 4 धावा आणि 4 धावेने धाव फलक थांबणार नाही. धाव फलक पुढे जाईल. टोटल 18 ऑन द बोर्ड. 19 धावा, माफ करा, 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धावा फलकावर लागलेत. एकही विकेट अजून गेलं नाही. जमेची बाजू असेल वाबनचे 40+ संघाची की सलामीची जोडी अद्याप मैदानात आहे. सामना लवकर फिनिश करण्याच्या मोडमध्ये हे 2 फलंदाज आपण पाहतो. यावेळी देखील बॅकवर्ड स्पेल रिझनमध्ये मारण्याचा प्रयत्न, जजमेंट खराब. चेंडू 1 बाउन्स. आणखीन एक सीमा पार. फलंदाज सुभाषच्या बॅटमधून येतोय हा चौकार. दशरथच्या बॅटमधून हा चौकार आलाय, माफ करा. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. चांगले बॅटिंग मी म्हणेल दशरथ फलंदाज. यावेळी देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर आहेत. चांगली फेकी, फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळाली. धावा वाचवल्या जातात. 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे. टोटल 25 ऑन द बोर्ड म्हणजे 3 धावेची शुभम अजूनही गरज.
2 बॉल शिल्लक आहेत षटकातले. एकतर्फी हा सामना आपल्याला पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय. बॅकवर पॉईंट रिझनमध्ये खेळाडू तैनात. एक धाव कंप्लीट सहजरित्या आणि अजूनही 2 धाब्याची गरज. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकार केला बाबनजे 40+ सुपरशेटचा संघ आपण पाहतो. पहिला चिंचपडा टीमने देखील सेकंड राऊंडमध्ये क्वालिफाय झाला आणि हरिग्राम टीम देखील आपण पाहतो सेकंड राऊंडमध्ये क्वालिफाय झाले. विजय संघाचे सर्वांचे हार्दिक स्वागत. एक धाव कंप्लीट. स्कोर इज लेवल आणि अशा रीतीने षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना बाबनजे 40+ संघाने बनवल्या 27 धावा आणि 28 धाब्याचे लक्ष असताना 1 धाब्याची गरज आहे. गोलंदाज तयार. तिसरं षटक घेऊन स्क्वेअर कट. क्या बात आहे. नचाकत भरा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार. विजय चौकार आणि इथून मात्र विजय संघ ठरलाय. चला चेंडू द्यायचा आहे. बाबनजे 40+ संघ हा सामना जिंकलाय. अगदी 13 चेंडूमध्ये सामना फिनिश केला. चांगले बॅटिंग नाबाद खेळी केली दोन्ही फलंदाजांनी. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम धरणा 40+. पुढील वाटचालीस तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आता नेक्स्ट मॅच महाकाल पाली आणि नावाली या 2 टीम दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय महाकाल पाली टीमने आणि टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. म्हणजेच नावाली टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे. तर मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने अप्रतिम बॅटिंग केली, ब्रिलियंट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या बॅटमधून, तो म्हणजे दशरथ ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. दशरथ आपण यावं. आपल्याला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देऊन इथं गौरव करण्यात येईल आपला. तर आदरणीय ब्रिजेश पाटील साहेबांना आम्ही विनंती करू की आपण यावं अतिथी मंचावर. संजू दादा आपल्याला बोलवत आहेत. आपणास आम्ही विनंती करतो आपलं स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. यावं आपण अतिथी मंचावर. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या. अजून 4 मॅचेस बॅलन्स आहेत. पाली टीम लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जा आणि लगेच फिल्डिंगची व्यूहरचना आपण करून घ्या. नावाली 40+ टीम ला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. 4 षटकांचा सामना. पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपण पाहणार आहोत. तर मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं. दशरथने चांगली बॅटिंग केली. वेल प्लेड. चला जशी मॅच चालू होईल तसे आपण कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन करणार आहोत. हृदयाला स्पर्श करणारा आवाज, राष्ट्रीय भाषेतील मनमुक्त करणारी वाणी म्हणजेच आमचे गुरुवर्य रॉकस्टार प्रवीण गायकर सरांकडे आपण वळतोय. थँक्यू.